पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कोलिक, पडसाळी, चाफेवाडी, गोटणे पंचक्रोशीतील जांभळी मानवड नदीवरील वाहतूक बंद। कोलिक, पडसाळी, चाफेवाडी, गोटणे, मानवड पैकी बहिरी धनगरवाडा या पंचक्रोशीतील असणारी जांभळी नदीच्या पुरामुळे कोलिक मानवड मधला रस्ता पुन्हा दिनांक 31/7/2024 रोजी सकाळी 5:30 वाजता बंद झाल्याने दूध कमरेएवढ्या पाण्यातून मानवडपैकी धनगरवाडा येथे दुधाचे कॅन घेऊन शेतकरी जात आहेत। याचबरोबर पोलीस पाटील म्हणाले की संततधार पावसामुळे अनेक विविध भागात कोलिक मानवड मधला रोड पाण्याखाली गेल्याने आमची सर्व कामे रेंगाळलेली आहेत व आमच्या भागातील शेतकऱ्यांचे 2-3 लाखाच्या दुधाची नासाडी झालेली आहे। यासाठी आम्ही पंचक्रोशीतील सर्व बांधव मिळून शासन दरबारी व खासदार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्याकडे जाऊन रस्ता रुंदीकरण व उंचीवर करून देण्याची मागणी व विनंती करणार आहोत। यावेळी आमचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे समवेत पोलीस पाटील संजय पाटील, बाबूराव बोडके, सागर पवार, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, दीपक कांबळे, तुकाराम मोहिते, प्रकाश पाटील, मुक्ताजी मेहता, दगडू लांबर उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी कांबळे। पुन्हा पडसाळ गावचे आपले ग्रामस्थ पाटील साहेब यशवंत पाटील यांची एक प्रतिक्रिया या संदर्भात काय सर तुम्ही बोलू शकाल? नमस्कार, आम्ही पडसाळीवरून 6 किलोमीटर बॅटऱ्या घेऊन दूध संकलन करायसाठी इथं कमरेएवढ्या पाण्यातून आलो आहे। तरी आपल्या खासदार साहेबांनी याचा लवकरात लवकर तातडीने विचार करावा आणि रस्त्याची उंची वाढवून सहकार्य जांभळी खोऱ्याला सहकार्य करावे। नमस्कार, आता आपण जे उभा आहे ते कोलिक मानवड रोडच्या मध्ये तुम्ही पाहू शकता। हे पुराचं पाणी कालच पूर येऊन गेलेलं आहे। 15 दिवस इथलं पाणी हटलं नव्हतं आणि आज देखील पुन्हा ही वाहतूक बंद झालेली आहे। तर या विभागातील या गावचे कोलिक गावचे पोलीस पाटील संजय पाटील सर या ठिकाणी आहे। सर, या पुराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर गेल्या 15 दिवस आपण बघितलं तर जांभळी खोऱ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। नदीचं पात्र हे नदीचं पाणी जे पात्राबाहेर होतं आणि यामुळं आमच्या भागातील जवळजवळ 15 दिवस दूध उत्पादक बंद होतं। खरं तर शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिलं जातं आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती बघितली तर या भागातील जवळजवळ ह्या 15 दिवसामध्ये 1 लाख ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। 15 दिवसानंतर पुराचं पाणी कमी झालं, परत 1 दिवस टेम्पो चालू झाला, दूध संकलन चालू झालं, परत रस्त्यावरती पाणी आलं। आज आम्ही जवळजवळ कमरेएवढ्या पाण्यावरती दूध घेतलेलं आहे आणि ते आज आम्ही मानवडपर्यंत पोहोचवलेलं आहे। तर या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करून या रस्त्याची उंची वाढवली पाहिजे आणि याच्यातून आमच्या ह्या जांभळी खोऱ्याचा याची सुटका केली पाहिजे, एवढीच मी शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतोय। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।